राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र मतदानाआधीच राज्यभरात एकूण 68 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे बिनविरोध निवडून आलेले हे सगळे उमेदवार सत्ताधारी महायुतीचे असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांचा आरोप आहे की भाजपकडून उमेदवारांची नावे मागे घ्यायला दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. दुसरीकडे भाजपकडून मात्र हा विजयांची नांदी असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनसेही आक्रमक झाली असून बिनविरोध निवडणुकांच्या विरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे निवडणुकीतला नोटा या पर्यायाची. लोकशाहीत मतदारांना नोटाचा अधिकार असतो. त्यामुळे ज्या जागा बिनविरोध झाल्या आहेत तिथेही मतदान घेऊन मतदारांना नोटाचा पर्याय द्यावा अशी मागणी आता केली जात आहे. मात्र हे खरंच कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा सामना निवडणुकीत होऊ शकतो का? कायदा याबाबत नेमकं काय सांगतो आणि मनसेचे उच्च न्यायालयात नेमकी काय मागणी केली आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी बिनविरोध निवडणुकांविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत जाणून घेऊया. मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी सोमवार 5 जानेवारी रोजी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. बिनविरोध निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप मनसे आणि काँग्रेसने केला आहे. उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांना पैसे देण्यात आले, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि धमक्या देऊन माघार घ्यायला भाग पाडण्यात आलं, असा गंभीर दावा या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेनुसार उमेदवारांनी घेतलेली माघार ही स्वइच्छेने नव्हती, तर त्यासाठी दबाव, धमक्या आणि आमिषांचा वापर करण्यात आला. त्यामुळे संविधानातील अनुच्छेद 243 ZA मधील स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीच्या तरतुदींचं उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर बिनविरोध ही संकल्पनाच लोकप्रतिनिधी कायद्यात अस्तित्वात नाही, असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. या याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर असून त्यामध्ये विरोधकांनी 3 मुख्य मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी अशी की ज्या ठिकाणी जागा बिनविरोध झाल्या आहेत तिथे उमेदवारांवर दबाव होता का याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे जरी फक्त एकच उमेदवार उरलेला असला तरी त्याला लोकांचा खरा पाठिंबा आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान मतांची टक्केवारी निश्चित करण्यात यावी. आणि तिसरी मागणी अशी की जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर करू नयेत. ही याचिका 16 जानेवारीपूर्वी उच्च न्यायालयाच्या बोर्डावर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात न्यायालयात जो काही निर्णय देईल तो केवळ या 68 जागांचं भविष्य ठरवणारा नसेल तर भविष्यातील निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीनेही तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचीही भेट घेतली. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत झालेल्या बिनविरोध निवडींची चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर करू नयेत अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. या भेटीनंतर आयोगाने महापालिका आयुक्ताकडून अहवाल मागवण्याच्या सूचना दिल्याचं जाधव यांनी सांगितलं. आता या सगळ्यात निवडणुकीतल्या नोटा या पर्यायाची चर्चा जोर धरू लागली आहे. नोटा म्हणजे नन ऑफ द अबोव वरीलपैकी एकही नाही. निवडणुकीपूर्वी इतर उमेदवारांनी माघार घेतली असली तरी नोटाने माघार घेतली नाही असं म्हणत बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा थेट सामना घ्यावा अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वप्रथम ही मागणी मांडली. ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध आहे तिथे नोटाचा पर्याय ठेवून मतदान घ्यावं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील इतर अनेक नेत्यांनी अशीच मागणी केली आहे. वकील असीम सरोदे यांनी या बिनविरोध निवडीवर आक्षेप घेतला असून त्यांच्या मते बिनविरोध ही संकल्पना लोकशाहीच्या मुळे भावनेलाच आव्हान देणारी आहे. पण खरंच बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा सामना कायद्याने शक्य आहे का याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कायद्याकडे पाहावं लागेल. लोकशाहीत नोटा हा मतदारांचा हक्क नक्कीच आहे. मात्र कायदेशीर तरतुदीनुसार जर एखादा निवडणूक क्षेत्रात फक्त एकच उमेदवार उरलेला असेल तर मतदानाची प्रक्रियाच रद्द होते. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 53(2) नुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर जर एकच वैध उमेदवार उरला असेल तर तिथे मतदान घेण्याची आवश्यकता राहत नाही आणि निवडणूक निर्णय अधिकारी त्या उमेदवाराला थेट विजयी घोषित करू शकतात. याचा अर्थ असा की नोटा हा पर्याय फक्त तेव्हाच अस्तित्वात येतो जेव्हा प्रत्यक्ष मतदान होतं. निवडणूकच झाली नाही तर नोटाचा उपयोगच उरत नाही. त्यामुळे बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा सामना कायद्यानुसार शक्य नाही.
पण समजा निवडणूक झालीच तर नोटाला काही अधिकार आहेत का? तर उत्तर पुन्हा नाही असंच आहे. एखाद्या निवडणुकीत नोटाला जरी सर्वाधिक मतं मिळाली तरी त्याचा प्रत्यक्ष निकालावर काही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत नोटानंतर ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली आहेत तोच उमेदवार निवडून आला असं मानलं जातं. म्हणजेच भारतात नोटा हा पर्याय फक्त प्रतिकात्मक स्वरूपाचा आहे. इतर काही देशांमध्ये नोटाला सर्वाधिक मतं मिळाल्यास निवडणूक पुन्हा घेतली जाते आणि या निवडणुकीतील उमेदवारांना पुन्हा उभं राहता येत नाही. मात्र भारतात अशी कोणतीही तरतूद नाही. महाराष्ट्रात हा घडत असलेला प्रकार नवीन नाही. सुमारे 8 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी भाजपने निवडणुका रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने एकदा निवडणूक पार पडल्यावर त्यात हस्तक्षेप करू नये असं स्पष्ट करत निवडणुका रद्द करण्यास नकार दिला होता. मात्र यावेळी विरोधी पक्ष मतदान होण्याआधीच न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी मतदानाआधी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या घडामोडीमुळे बिनविरोध निवडणुकांची पद्धत आणि त्यामध्ये नोटाला असलेली मर्यादा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता हा विषय थेट न्यायालयात गेल्यामुळे न्यायव्यवस्थेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात न्यायालयाचा निकाल नेमका काय येतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? बिनविरोध निवडणुकांवर न्यायालय काय निर्णय देईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.